ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये स्वराज्याची स्थापना केली असे छत्रपती शिवाजी महाराज आणि ज्या महामानवानी या भारताला 2 वर्ष 11 महिने 18 दिवस जागून संविधान अर्पण केलं असे विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि मंचावर उपस्थित सर्व माझे मित्र यांना सर्वांना मी जय करून शब्दांना सुरुवात करतो। भीमक्रांती सूर्य येता आमची पहाट झाली, भीमक्रांती सूर्य येता आमची पहाट झाली, म्हणून येताच मुखी जय भीम विमान टाट झाली, विमान टाट झाली। मित्रांनो, या ठिकाणी मला सर्वांना आवर्जून असं सांगावं वाटतंय की मागील 10 वर्षापासून सत्तेचा माज घेऊन एक व्यवस्था आपल्या सर्वांसमोर येत आहे। ती व्यवस्था दुसरी कोणी नसून या भाजप सरकारची आहे आणि माननीय विकासभाऊ ठाकरे यांची जी लढाई आहे ही त्या व्यवस्थेच्या विरोधातील लढाई आहे आणि त्या व्यवस्थेला आणि या देशामध्ये ज्या लोकांनी अराजकता निर्माण केली, ज्या लोकांनी 2 जातींमध्ये तेढ निर्माण केली, अशा मनुवादी विचारधारेला आपल्या सर्वांना पराजित करून विकासभाऊ ठाकरे यांना भरपूर मताने आपल्याला विजयी करण्याची वेळ आज आपल्या समोर आलेली आहे। मला असं वाटते ज्याप्रमाणे मागील एका न्यूज इंटरव्ह्यू मध्ये नितीनजी गडकरी सांगत होते की मी कोणालाही चहा पाणी पाजणार नाही, मी कोणालाही खर्च देणार नाही, मी प्रचारासाठी देखील बाहेर निघणार नाही, पण विकासभाऊ सारखे या पक्षातील दमदार नेतृत्वाने आज नितीन गडकरी सारख्या बलाढ्य व्यक्तीला सुद्धा घाम फाडलंय आणि या दाव्यातून आपल्या सर्वांची जबाबदारी बनते की आपण सर्वांनी विकासभाऊ ठाकरे यांना मतदान करून ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला 2 वर्ष 11 महिने 18 दिवस जागून जे संविधान अर्पण केलं, त्या संविधानाला सुरक्षित करण्याची वेळ आज आपल्या सर्वांसमोर आलेली आहे। या ठिकाणी आपल्याला काँग्रेसला जिंकवणं तितकंच महत्वाचं आहे, पण त्याच्यापेक्षा देखील आपल्याला भाजप सारख्या मनुवादी विचारसरणीच्या व्यवस्थेला हरवणं हे गरजेचं आहे। म्हणून मी सर्वांना जाताना एकच सांगतो की दिव्यापरी सदैव जळण्याची वेळ आली आणि तारून या जगाला आज तरण्याची वेळ आली आणि बाबाचे नाव घेऊन काय होईल, बाबाचे कार्य पूर्ण करण्याची वेळ आली, बाबाचे कार्य पूर्ण करण्याची वेळ आली। इतकेच बोलतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो। जय हिंद।